माय गॉड. सेम पॅटर्न, एक्स्ट्रा स्मॉल आहे. तुला होईल एक्स्ट्रा स्मॉल. मी ह्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे. ह्याची सगळी ट्रिप हिने स्पॉन्सर केले. जरा नीट दाखव ना जरा. काय असं काय त्यांना दाखवायचं नाही का? ब्लॅक कलरचे घेतले. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी पुण्यामध्ये आहे. काल रात्री आले पुण्यामध्ये आणि 2 दिवस राहायचा प्लॅन आहे. जास्त सुट्टी नाही मला मिळत आहे, त्यामुळे मी 2 दिवस जस्ट अशी येते आणि अशी जाते. सकाळपासून तर असंच दिवस गेले टाइमपासमध्ये, झोपण्यामध्ये. फक्त खाते झोपते खाते झोपते. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मी चालले बाहेर शॉपिंग वगैरे करायला. चलो, कुठच्याही प्रकारचा लेट न करता आपण जाऊया स्ट्रेट पुणे एक्सप्लोर करायला. चलो. आम्ही दर्शन केलंय आणि हे स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र आमच्या घरापासून 10 मिनिटच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळे म्हटलं की आलोच आहोत तर दर्शन घेऊन जातो. आणि आता आम्ही जाऊ FC रोडला. एक्स्ट्रा स्मॉल आहे. तुला होईल एक्स्ट्रा स्मॉल आहे. सगळी खाऊ गल्ली आहे. आज आमचे स्पॉन्सर तन्वी वाटतात. कुर्ती 400 में 3 जोड़ी चप्पल, 700 में 3 बैग. हो कळलं. हे पण 100ला 3 आहे. 500ला 3 कुर्ती आहे, नाईट पॅन्ट आहे. नाही सोफत. आजची सगळी ट्रिप हिने स्पॉन्सर केले. खूप छान शॉपिंग झाली आमची आणि आता आम्ही घरी चाललोय. हे गाडी पुढे. हां, खूप छान शॉपिंग झाली. A few moments later. हॅलो गाईज, सो मी आता गेलेले FC रोड आणि FC रोडवरून मी थोडीफार शॉपिंग केले. ती तुम्हाला मी दाखवते. सो मी इकडे पहिले घेतले टॉप, जे की हा ऑलिव्ह ग्रीन कलरचा एक कुर्ता आहे. शॉर्ट कुर्ती आहे ही आणि ही मला पडले 250 रुपीज. सो छान, क्वालिटी पण खूप छान आहे आणि छान. नेक्स्ट सेम पॅटर्न, कलर बेबी पिंक टाईप कलर आहे. हां, लव्हेंडर आणि बेबी पिंक टाईप असा एक कलर आहे. सेम क्वालिटी आणि ही मला 200ला पडले. सो चांगलं आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. जरा हळू घे, कुठे आपल्याला जायचं गाडी पकडून. अगं हे शॉर्ट मध्ये पण जाणार ना, ते कट करता येतं ना. ओके, सो नेक्स्ट आहे हे टँक टॉप. हा बेज कलर आणि ब्लॅक कलर
हा ब्लॅक कलर तण्यासाठी आहे आणि हे माझ्यासाठी आहे. माझ्याकडे एक ब्राऊन कलरचं बॉटम वेअर आहे आणि त्याच्यावरती असं एक ह्या कलर खूप छान दिसतो, एक कॉम्बो खूप चांगला आहे म्हणून मी हे घेतलंय. आणि त्याने हे ब्लॅक कलरचं जे की सगळीकडे यूज करता येईल. जरा नीट दाखव ना जरा, काय असं काय त्यांना दाखवायचं नाही का? अबे साले. हे असं ब्लॅक कलरचं घेतले, हे खूप क्यूट आहे, चांगलं आणि हे स्ट्रेचेबल आहे त्यामुळे दोघींनाही होईल. येस, नेक्स्ट माझी फेवरेट म्हणजे मला अशा प्रकारच्या कुर्तीज हव्या होत्या, म्हणजे हवी होती आणि सेम पॅटर्न मला जसं मला पाहिजे होतं तसंच मला मिळालं इथे. सो येस, बोल ना. सुंदर असा व्हाईट कलर आहे. असा व्हाईट कलर आणि मला व्हाईटमध्ये कुर्तीज आजकाल फार आवडतात. व्हाईटमध्ये मला शर्ट, टी शर्ट सगळंच मला व्हाईटमध्ये फार आवडायला लागले, कुर्ती वगैरे. सो मी हे घेतले. याच्यावरती ब्ल्यू कलरची एक सुंदर अशी प्रिंट आहे, पण शॉर्ट कुर्ती आहे, मला फार आवडली. हे 2 टँकटॉप आणि हा कुर्ती आम्हाला 650ला पडलाय, चांगलं डील झालं त्यांच्याकडे. सो नेक्स्ट आहे हा एक टॉप घेतलाय, तण्यासाठी आहे. ह्यामध्ये तिला ज्या वेळेला ऑफिसला जायचं असतं ऑफिस वेअरसाठी तिने हा टॉप घेतलाय. कापड खूप चांगलं आहे. नेक्स्ट इयरिंग्स घेतले. इयरिंग्स तर खूप 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 क्यूट आहेत. ह्याच्यामध्ये 100ला 3 इयरिंग्स होते आणि खूप व्हरायटीज होते, म्हणजे इंडियन वेस्टर्न सगळं त्याच्यामध्ये व्हरायटीज होते, त्यामुळे खूप छान डील आहे हे. ह्याच्यामध्ये तण्या आणि मी आम्हाला दोघींनाहीच एक इयरिंग असं सेम प्रकारचं आवडले, त्यामुळे तुम्हाला मी दाखवते. हे दोघींनी पण आम्ही घेतले, दोघींना पण हे इयरिंग आवडलेलं आहे. नेक्स्ट हे असं गोल्डन कलरचं इयरिंग घेतलंय मी, ते पण खूप क्यूट आहे. मला पर्ल मोती मला पाहिजे होता, कारण मोतीचे इयरिंग्स माझ्या घरी होते जे की मी हळदीला घालून गेलेले आणि ते पूर्ण येल्लो झाले, त्याच्यामुळे मला हे पाहिजे होते. नेक्स्ट सिल्वर ऑक्साईड इयरिंग्स आहे, जे की एथनिक वेअर इंडो वेस्टर्न कपडे तुम्ही ज्या वेळेला घालाल त्यावेळेला खूप छान दिसतील. सेम हे इयरिंग्स सिम्पलमध्ये इंडो वेस्टर्न ज्या वेळेला लुक कराल त्यावेळेला हे इयरिंग्स खूप 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 क्यूट दिसतील तुमच्यावर आणि लाईट वेट आहेत. हां, अँड येस हे लाईट वेट आहे. माझ्याकडे खूप खूप जास्त व्हाईट कलरचे वन पीस आहेत, त्याच्यामुळे मी घेतलंय हे बो. व्हाईट सध्या खूप हे ट्रेंडी आहे, त्यामुळे असं नाहीच आणि यू आर गुड टू गो. सो हा होता माझा FC रोडचा हॉल. थोड्या वेळात आम्ही गेलेलो होतो पण खूप सारी शॉपिंग केली आणि येस आता थोड्या वेळाने आता आम्ही जाऊ खायला बाहेर. आधी ठरवतो दोघीजणी की बाहेर जाऊन खायचंय की ऑर्डर करायचंय ते. सो या सांगू तुम्हाला. गाईज आम्ही ठरवलं की बाहेर यायचं. खूप साऱ्या चर्चा विनिमय झाल्यानंतर आमचं फिक्स झालं की बाहेर येऊन काहीतरी खाऊया, म्हणून जय भवानी हॉटेलला आम्ही आलोय. सो चलो खाऊया काहीतरी, नॉनव्हेजच खाऊया. गाईज मुर्ग मुसल्लम आम्ही ऑर्डर केलं आणि विथ रोटी, बटर रोटी. त्याने नान घेतलं आहे. हां, आणि मी जस्ट हे डेकोरेशनसाठी घेतले हे एग आहे. चांगले स्पायसी होते. राईस खाऊ राईस ॲक्च्युली मला राईसच खायचं होतं, बट तिला नान आणि रोटी अँड ऑल खायचं होतं, त्यामुळे मला घ्यावं लागतं रोटी. अदरवाईज मी ह्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे.
Next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. इट इज नेक्स्ट डे. मी आणि तन्या चाललोय. कुठे गेली गो हे? तन्या चाललोय ॲमेनोरा मॉलला काही शॉपिंग करायला. सो चलो. सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला, वडापाव ऑब्वियस, आणि आता आम्ही मॉलला चाललोय. मी पोचले मॉलला, पार्क केले गाडी आणि आता आम्ही एंटर करतोय. सो चपला आहे हा, चपला. इट्स नॉट चप्पा, इट्स चपला. ओव्हरसाइजच पाहिजे. टोटल पाहिजे. टोटल बघण्यासाठी आपण जाऊ, चेक करूया. काहीतरी खाऊ, नाही तर जाऊ घरी. थकलो आम्ही खूप. दिवसभर चालतोय मॉलमध्ये आणि इथे आम्ही बर्गर सिंगमध्ये आलो. बर्गर किंग नाही, बर्गर सिंगमध्ये आलो आहे बर्गर खायला. कारण बर्गर तर खायचा होता आणि बर्गर किंग खूप मागे होतं, खूप लांब होतं आणि आता तेवढी ताकद नाही आहे की तेवढी चालून तिथपर्यंत जाऊन काहीतरी खायची. त्याच्यामुळे बर्गर सिंगमध्ये आम्ही आलो आहे, बर्गर घेतलं आहे. आता मी फर्स्ट टाईम बर्गर सिंगमधलं खाईन आणि मी तुम्हाला सांगेन की कशी टेस्ट आहे ती. काहीतरी तुला ऑर्डर केलं असेल तेव्हा. Sauce, patty, jalapeno. Oh my god. गाईस, खूप जास्त शॉपिंग केले, खूप जास्त. आणि जवळजवळ 5 तास आम्ही मॉलमध्येच इकडे तिकडे फिरत होतो आणि खूप जास्त शॉपिंग झाली आज आणि काल पण खूप जास्त झालेली. मला मी दाखवलंच. आणि आता आम्ही जातो, निघतो, त्या पार्किंग शोधतोय, गाडी शोधतोय आमची.